धिक्कार असो, शासन प्रशासनाचा भ्रष्टाचारामुळे भारतात उद्योगधंदे येत नाही. शासन प्रशासनाच्या भ्रष्टाचारामुळे उद्योगधंदे येत नाही. आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये भारत 100% भ्रष्टाचारी आहे. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरातील अतिक्रमणाच्या वादाला पुन्हा एकदा पेट मिळालाय. आंबेडकर वसाहतीतील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सवा बागुल, जे स्वतः अंध व्यक्ती आहेत, यांनी तहसीलदाराच्या निलंबनाची ठाम मागणी करत पुन्हा धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. 24 सप्टेंबर 2025 रोजी प्रांत अधिकारी कार्यालयाला सादर असलेल्या निवेदनात बागुल यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. त्यांचं म्हणणं आहे की 1978 सालचा गट क्रमांक 154(2) नुसार 1984 मध्ये प्रत्येक रहिवाशाला शासनाने 1 गुंठा जागेचा स्वतंत्र हक्क विलेख दिलेला होता. पण ग्रामपंचायत आणि तहसील कार्यालयाने चुकीच्या पद्धतीने नोंदी बदलून नवीन गट क्रमांक 22/1 तयार केला आणि बनवाबनवी करून जनतेची दिशाभूल केली. बाबासाहेब बागुल म्हणतात, आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, तरीही तहसीलदार हे अतिक्रमणधारकांना वाचण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या वडिलांच्या जागेवर स्पष्ट अतिक्रमण झालं असूनही प्रशासन कानाडोळा करते. तक्रारीनंतर जून महिन्यात तहसील कार्यालयात सुनावणी घेण्यात आली होती. 2 महिन्याहून अधिक काळ ही प्रक्रिया सुरू राहिली, पण निकाल मात्र झाला नाही. बागुल यांचा आरोप आहे की तहसीलदारांनी सुनावणी पूर्ण झाल्यावरही निर्णय न घेता मुद्दाम प्रकरण प्राप्त कार्यालयाकडे ढकललं, म्हणजे फाईल लांबवली. इतकंच नव्हे तर संगमनेर उपविभागीय कार्यालयाकडून आलेल्या 2 आदेश संचिका सुद्धा गायब झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. बागुल यांचे म्हणणे स्पष्ट आहे, न्यायाला विलंब म्हणजे अन्याय. तहसीलदारांना जर नैतिकता असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अन्यथा शासनाने तातडीने निलंबन करावे. आता हे प्रकरण आणखी तापणार असल्याचं दिसतंय, कारण 6 ऑक्टोबर पासून दररोज सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत तहसील व प्रांत कार्यालयासमोर बाबासाहेब बागुल यांचं धरणे आंदोलन पुन्हा सुरू होणार आहे. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की हे प्रकरण अनेक वर्षापासून सुरू असून प्रशासनानं आता तरी पारदर्शक कारवाई करावी, अन्यथा हा लढा आणखी तीव्र होईल. काय खरंच प्रशासन या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिल की पुन्हा एकदा फाईल फिरतीवरच राहील, याचं उत्तर येत्या काही दिवसातच मिळेल. आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी सोमनाथ पटाईसह प्रशांत भोसले, श्रीरामपूर. आपलं आंदोलन कसल्या संदर्भात आहे? आमचं आंदोलन शेजारच्याने जागा बळकवलेली, त्याची सुनावणी तहसीलदारांनी घेतलेली, सगळं निष्पन्न झालेलं आहे, पण ते निकाल फिरवत आहे. तर तो निकाल फिरून आमची 1 गुंठा जागा मिळावी यासाठी आंदोलन आहे. जागेची काही पाठपुरावा केला तुम्ही? जागेच्या बाबत आम्ही त्यांना सुरुवातीला सांगितलं की आमची जागा बळकवलेली आणि त्याचा पुरावा 1984 सालचा नाहीसा केलेला आहे. तर त्याच्यावर सुनावणीमध्ये त्याच प्रतिवाद्यांच्या बक्षीसपत्र शेजारची जागा खरेदी करण्यामध्ये आमचं नाव आढळलेलं आहे. तर त्या बक्षीसपत्रांच्या अनुसार आम्ही सांगतो हे काय आमची जागा ते आढळते आणि त्यांच्याकडे 1984 सालचा कुठलाही पुरावा नाही. ते असे सगळे नातेवाईक मिळून एकूण 5 प्रतिवादी आहे आमच्या विरुद्ध आणि ते सगळे दबाव टाकताय ना आम्हाला. इतर गावातला पुरावा कोणताही मिळवू देत नाहीये आणि तहसीलदार यात पूर्ण लक्ष घालत नाही. त्यामुळे आमची 1 गुंठा जागा मिळत नाही आहे आम्हाला. याच्या पुढची दिशा काय असणार आहे? आम्ही आमचं जे सत्य निष्पन्न झालेलं आहे यानुसार आम्हाला जागा मिळेपर्यंत आम्ही हे धरणं आंदोलन सुरू ठेवणार. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.